MMRDAच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली। यामध्ये MMRDA द्वारे सुरू असलेले प्रकल्प त्याच्या कामासंदर्भात बैठक देखील ठेवण्यात आली होती। प्रामुख्याने ट्रॅफिकचा विषय कसा मार्गी लावता येईल त्यानुसार अधिकाऱ्यांना सूचना देखील दिलेल्या आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू असलेल्या मेट्रोचं काम तसेच रिंग रोडच्या कामाबद्दल KDMCच्या आयुक्त इंदुराणी जाखड यांनी माहिती दिली आहे। कल्याण पूर्वेतील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विशाल गवळी ज्या इमारतीमध्ये राहत होता ती इमारत धोकादायक असल्याने नोटीस देण्यात आली होती। त्यानुसार प्रक्रिया देखील सुरू आहे। तेथील पुरावे महानगरपालिकेकडे सोपवले नाही त्या संदर्भात नोटीस बजावून आणि ते मिळालेले पुरावे पडताळून पुढे देऊ असं देखील आयुक्त इंदुराणी जाखड यांनी यावेळी सांगितलं आहे। आपला MMRDA मार्फत जो रिंग रूट सुरू आहे त्याचं सेगमेंट 5 आणि 6 ऑलमोस्ट कंप्लीट झाला होता। त्यामध्ये काही डिमोलिशन्स आहेत ते आम्ही 80% पर्यंत कंप्लीट केलेले आहेत। त्या रिंग रूटच्या बाबतीमध्ये आता MMRDA मार्फत पुन्हाशी एकदा टेंडर काढून जे रिंग रोड बनवण्याचं काम आहे ते सुरू केलं जाणार आहे। यासोबतच आज रोजी सेगमेंट 3 आणि 4 रिंग रोडचं काम सुरू आहे आणि सेगमेंट 8चंही काम सुरू झालेलं आहे। या बाबतीत ज्या काही अडचणी होत्या विथ रिस्पेक्ट टू लँड ॲक्विजिशन त्याच्या बाबतीत डिस्कशन झाला आणि ऑल अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जे लोक आहेत ज्यांना TDR देऊन आपण जागा ताब्यात घ्यायची आहे त्याच्यावरती डिस्कशन झाली आहे आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई आमचे अधिकारी करणार आहेत आणि रिंग रूट जे आहे ते सुरळीत आणि फास्ट गतीने कंप्लीट होईल यासाठी महानगरपालिकेमार्फत दक्षता घेतली जाणार आहे। मोबदला घराच्या स्वरूपात असेल, आर्थिक स्वरूपात असेल की TDR स्वरूपात? आपला DP रोडमधला जो TDR जो रिंग रोड आहे त्याचा मोबदला ॲज अ पॉलिसी म्हणून महानगरपालिकेमार्फत TDR स्वरूपात दिला जातो। तरीही मागच्या एक शासनाकडनं आलेली परवानगीच्या अनुषंगाने तिकडे ज्या लोकांचे घर बाधित होत आहे ज्यामुळे लोक होमलेस होत आहेत तिकडे त्यांना प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणून घर देण्यात यावं यासाठी BSUPची इमारतीमधनं परवानगी देण्यात आलेली आहे। ऑलरेडी सेगमेंट 5 आणि 6 मध्ये जवळपास 800 लोकांना आम्ही या पद्धतीने घर अलॉट केलेले आहे आणि उर्वरित रिंग रोडमध्ये पण जे बाधित होणारे PAP आहेत त्यांना या पद्धतीने घर अलॉट केले जाणार आहे।